महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक संघर्ष पुन्हा एकदा वाढण्यापूर्वी सरकारनं सर्वपक्षीय आणि सर्व समाजीय संवाद सुरू करायची ही योग्य वेळ असं वाटतं का? कारण मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे, दुसरीकडे मंगेश ससाणे आणि जे ओबीसी आंदोलक आहेत ते देखील त्यांच्या आंदोलनावरती ठाम असताना अशा वेळेला सरकार काय करणार? अजितजी, सर्व प्रश्नांची एकत्र उत्तर द्या. विशालजी, सरकारची तर जबाबदारी आहे, सरकार हे करेलच, पण आम्ही या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे म्हणून काय करतो याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मंगेशराव, आपण मला प्रश्न विचारला की मी नवनाथ वाघमारे यांना दिसेल तिथे ठोकेन असा इशारा का दिला? कारण माझ्या गळ्यामध्ये हा भगवा आहे आणि मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून मी हा इशारा दिला. माझ्या इथे जातीपातीचा प्रश्न नाही, माझ्या ओबीसी भगिनीच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रश्न नाही, जरांगेंच्या बाबतीमध्ये तुम्हाला मंगेशराव कदाचित माहिती नसेल, जरांगे ज्या वेळेला चुकीचं बोलले होते करता हो तुम्ही, त्याच तिथं विनंती करता आणि इथं ठोका विनंती. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या मंगेशराव, ज्या ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वाक्य माझ्या ओबीसी भगिनींकरता कुणीही बोललं असतं तरीही मी कायद्याच्या चौकटी तोडून म्हटलं असतं की याला दिसेल तिथे ठोकू. जरांगेंची अशा पद्धतीची वक्तव्य येऊ द्या. हा अजित चव्हाण बघा 96 कोळी मराठ्याची औलाद आहे, जरांगेला सुद्धा तसंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पण माझं आपल्याला एक म्हणणं आहे, माझं आपल्याला एक म्हणणं आहे, या निमित्तानं मंगेशजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या निमित्तानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषेचा स्तर घसरत चाललेला आहे. माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्यांवरती ज्या वेळेला टीका झाली त्या वेळेला संसदीय चौकटीमधनं उत्तर आम्ही 100% दिलं. यापुढे सुद्धा देत राहू आम्ही सरकारमध्ये. आमची जबाबदारी आहे सलोखा राखण्याची. पण आपण मंगेशराव एक गोष्ट लक्षात घ्या, या निमित्तानं आपण या महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत वावरत असताना ही अशी भाषा, ही अशी सगळी वक्तव्य आपण करणार आहोत का? जरांगेंवरती जात समाज सगळं बाजूला ठेवून टीका करणारा एक अजित चव्हाण ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये समोर येतो, मला असं वाटतं हे अभिप्रेत आहे, हे अपेक्षित आहे. तुम्ही लोक आपलं राजकारण चमकवण्याकरता महाराष्ट्राच्या जातीमध्ये भांडणं लावणार पण झालं पाहिजे, दोन्हीकडून थांबलं पाहिजे, निश्चित झालं पाहिजे. बरोबर अजितजी, तुम्ही म्हणताय की समन्वयाची भूमिका असायला हवी आणि सरकार त्यावरती तोडगा काढणार आवश्यक आहे म्हणून आपण घेतली. मंगेशराव, या बाबतीत तुम्ही बोला कृपया, कारण या सगळ्याचा जो परिपाक जो आहे तो गावगाड्यामध्ये चांगला होत नाही. या चॅनलच्या बरोबर आहे मंगेशजी, अगदी थोडक्यामध्ये मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की मंगेश ससाणेजी, तुमचा पवित्र काय? अजितजी तुम्हाला आवाहन करताना दिसत आहेत, ओबीसी आंदोलन आणि आंदोलनाच्या भूमिकेवरती तुम्ही ठाम राहणार का? मंगेशजी बोला. पहिल्यांदा तर अजितजींनी जे आव्हान केलं ते मी मान्य करतो आणि एक समाजाचं, कारण समाजाचं नेतृत्व आपण करतो म्हणजेच आपण समाजातर्फे बोलतो, तर ओबीसी तर्फे कुणीही अशी एकेरीची भाषा नाही केली पाहिजे. याबाबत जर माझ्या सहकाऱ्यांकडून किंवा माझ्याकडून, म्हणजे हाके असतील, वाघमारे असतील किंवा कोणाकडून जर अशी भाषा गेली असेल समाजाबद्दल, मायाबद्दल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु याबाबत ज्यांनी माफी मागितलेली आहे हाकेंनी आणि वाघमारेंनी, पण मनोज जरांगे यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या मुखामध्ये माफी हा शब्द आणावा. त्यांनी माफी, ते म्हणले की मी बावनकुळेंना माफी दिली. चला हा विषय सोडून टाकूया, संसदीय भाषेमध्ये व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. दुसरा विषय आंदोलनाच्या बाबतीत आमचं म्हणणं एकच आहे, जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा 700 जातींसाठी आहे. 22 लाख प्रमाणपत्र दिलेत आणि आज मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये बैठक होती. विशालजी, महाराष्ट्राच्या समोर मला आज एक प्राकर्षाने एक मुद्दा आणायचा आहे. अजितजी, तुम्ही पण ऐका. ज्या वेळेस ही 4 प्रमाणपत्र फेटाळली गेली त्यावेळेस मुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, समाज कल्याण प्रसाद लाड असतील, यांनी स्पष्ट तिथं वक्तव्य केलं की ही क्वाझी ज्युडिशियल कमिशन आहे आणि या कमिशनला आम्ही निर्देश देऊ शकत नाही, यांना साधा फोन करू शकत नाही. पण आज मंत्रालयाच्या दालनामध्ये विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली
आणि त्याला अरे बाबा, निमंत्रित ते म्हणून आरक्षण उपसमितीची आपण बघितलं बैठक आहे. तर 13 तुम्ही नंबरचा हा जो सांगा पॉइंट आहे तुमच्यासाठी याच्यावर एखादी बैठक घ्यायला अध्यक्ष लावा, जिल्हा सरकार जात ठीक आहे. पडताळणी समिती मराठ्याच्या बाबतीत सर्व बैठक घेतली तर मग तुमच्या मला काम प्रश्न पडतात. विचारायचा आहे एकीकडे तुम्ही तुमच्या म्हणता समाजामध्ये अर्धन्यायिक मागा ना. आयोगाला आम्हाला मराठ्याला फोन सरकार करता काही येणार द्यायला नाही लागलं. सरकार आणि मराठ्याच्या आज बाबतीत तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये कमिटीच्या technical अध्यक्षांना आपण लक्षात तिथं घेतलं meeting पाहिजे साठी की बोलवता पुरावे तुम्ही देणं बघा हे काय आवेदकाचं काम आहे. मंत्रिमंडळ समिती त्या तिथं आवेदकाकडे जातील, फोन पुरावे करतील. जर नसले ते काय तर चाललंय त्याचे आहे ते ज्याचं पुरावे खरं ग्राह्य असेल धरा असं त्याला मंत्री दिले करू जाणार शकत आहे. ज्यांनी नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.